मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. ज्याची गरज आहे त्याचं नाव पुण्य आहे आणि ते पुण्य फक्त देवापाशी चालत असतं आणि ते पुण्य जगामध्ये ज्यांना भेटत असतं त्याचं नाव कीर्तन आहे. विठ्ठल म्हणून लक्ष देऊन ऐका, देवाला पैसाही चालत नाही, देवाला बाकी कुठल्याही गोष्टीची गरज नाही, पण त्याला जर या जगामध्ये काय चालत असेल ना तर त्याला या जगामध्ये जे चालतं महाराज ते आहे पुण्य. आणि आता दुसरं वाक्य ध्यानात ठेवा, पुण्यच का केलं पाहिजे त्याचं दुसरं कारण असं आहे, या जगामध्ये माणसाच्या बरोबर येणार आपण गेल्यानंतर जर काय येत असेल ना तर फक्त महाराज पुण्य बरोबर येत असतं. बघा एक सुभाषित सुंदर आहे, धनानी भोगो पशुवश्य गोष्टी भार्याद्वारी जनस्मशाने देहची छाया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. जर माणसाच्या बरोबर काय येत असेल तर माणसाच्या बरोबर जे येतं महाराज ते एकच गोष्ट आहे, कर्म माणसाच्या बरोबर येतं, म्हणजे पुण्य माणसाच्या बरोबर येतं. एक पाप माणसाच्या बरोबर आपण नेत असतो आणि एक आपल्या बरोबर येत असतं ते पुण्य आहे आणि ते पुण्य आपल्याला देवापाशी कामाला येत असतं. याकरता कीर्तनानं पुण्य तयार होतं आणि म्हणून कीर्तन केलं पाहिजे. आता दुसरं वाक्य ऐका महाराज, कीर्तनच का केलं पाहिजे तर दुसरा एक मार्ग असा आहे, आपल्यावरती ज्यांचे ऋण झालेले आहेत ती आपली आई आहे आणि तो आपला बाप आहे, त्यांना परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचावा याकरता कीर्तन केलं पाहिजे एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की परमात्मा स्वरूपाला त्यांना जागा मिळाल्याच्या नंतर आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवन जगत असताना अवळाच्या जगामध्ये माणूस ज्याची अपेक्षा करत असतो महाराज त्याचं नाव सुख आहे आणि त्या सुखासाठी या जगामध्ये माझ्याकडे लक्ष द्या, आपल्यावरती अनेकाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावे लागतात. बघा तुम्ही, म्हणून तर आपण देवाला मानतो, म्हणून तर आपण देवाची भक्ती करतो, म्हणून तर आपण देवाची आराधना करतो, उपासना करतो. काय कारण आहे की आपल्याला देवाची आपल्यावरती, आपल्या परिवारावरती, आपल्या जीवनावरती भगवान परमात्म्याचे आशीर्वाद कृपा असली पाहिजे. अनेकांचे आशीर्वाद आपल्या घराला असले पाहिजे, आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. मित्र असं म्हणेल, देवाचे संतांचे आशीर्वाद उपकार आपल्याला नाही कळाले तरी मला असं वाटतं ज्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे ते या जगामध्ये आपले मायबाप आहे. आपल्या आईचे आणि आपल्या वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्या उपकाराची जाणीव आपल्याला प्रत्येकाला असली पाहिजे. आणि म्हणून नंतर उपकाराच्या जाणीवेतून उत्तीर्ण होण्याकरता, त्या आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण नेमकी काय केलं पाहिजे याकरता केलेला एक छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठ्ठल आपल्यावरती पुन्हा कुणाचे उपकार आहे माझ्याकडे लक्ष द्या, आपल्यावरती या जगामध्ये पुन्हा कुणाचे उपकार आहे असा जर विचार केला ना तर मी तुम्हाला सांगेल सगळ्यात मोठे उपकार या जगामध्ये आपल्यावरती ज्यांचे आहेत महाराज तो भगवान आहे. कळत नाही आपल्याला, ऐका जरा लक्ष देऊन, परमात्म्याचे आपल्यावरती एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे. खरं तर आपण हे जग पाहतोय, आपण सुंदर जीवन जगतोय, डोळ्यानं आपण हे सुख अनुभवतोय ना, बारके नाही का महाराज. हे सगळ्यात मोठे उपकार आपल्याला देवाचे आहेत. आपण जीवन जगत असताना उपकार त्याचे मानतो, कोणाची? कधी कधी संकटामध्ये आपल्यावरती एखादा मदत करतो त्यावेळेला आपण त्याचे उपकार मानत असतो.
कळतं काय कीर्तन? आपण आजारी पडलो आणि आपण दवाखान्यामध्ये गेलो त्यावेळेला डॉक्टर लोक सायास करतात आणि आपल्याला जीवदान देतात, माणसाच्या डोळ्याला धारा लागतात. माझ्याकडे लक्ष द्या. आजारी माणूस असणारा डॉक्टरच्या पाया पडतो, डॉक्टर साहेब मला वाटत नव्हतं मी आता या आजारातून बाहेर पडेल का नाही, मला असं वाटत नव्हतं आता मी जिवंत राहील का नाही, असं मला वाटत होतं, पण तुमचे मोठे उपकार झाले, मी तुम्हाला आयुष्यात कधीच विसरणार नाही. आपण त्या डॉक्टरचे उपकार मानतो, पण कधीतरी माणसाला असं ध्यानात येत नाही की ज्या देवानं आपल्याला एवढं शरीर दिलं, एवढं सुंदर जीवन ज्या भगवंताने आपल्याला दिलं, त्याचे सुद्धा आपल्यावरती अगणित अशा प्रकारचे उपकार आहे. आपल्याला त्याची कधीतरी जाणीव झाली पाहिजे. लक्ष देऊन ऐका, त्या देवाचे आपल्यावरती किती उपकार आहे. एक जुने कीर्तनकार म्हणलं एक सुंदर उदाहरण सांगायचे बघा. आता तसा आजचा प्रसंग नाही पण मला आठवतं म्हणून सांगतो. आज एका माणसानं त्याच्या बायकोला नथनी करून आणली. कळलं ना तुम्हाला? महिला मंडळ सोनं अतिप्रिय असतं. तुम्हाला किती आवडतं किती आवडतं? मला असं वाटतं जीवापेक्षा जास्त आवडतं, हे की नाही? महिला मंडळीला सोनं फार आवडतं. तिला नथनी करून आणली. एवढा आनंद झाला, तिनं संपूर्ण गावामध्ये सांगितलं, काय माझ्या नवऱ्यानं नथनी केली, माझ्या नवऱ्यानं नथनी केली. कबीर महाराज तिथून चालले होते. कबीर महाराज त्या बाईला पाहिल्याच्या नंतर आश्चर्य वाटलं. माझ्याकडे श्री नाही का, काय नवऱ्याचं नाव घेते म्हणे पुन्हा 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 पुन्हा, पण हिला याची जाणीव नाही. अरे नथनी घालण्याकरता ज्यानं नाक दिलं, तुला त्याची आठवण नाही? नथनीची जिस यार ने सुमरत है बारंबार, नाक जिया जिस यार ने उसे भूल गई ना. कळलं की नाही तुम्हाला? कबीर महाराज सांगतात, अरे नथनी घालण्याकरता नाक देणाऱ्या देवाची तिला आठवण नाही, पण नथनी ज्यानं केलं त्याची आठवण आहे. अगदी तसंच आपलं जीवन आहे बघा. आपल्याला डॉक्टरांच्या उपकाराची जाणीव आहे, पण आपल्याला देवाच्या उपकाराची जाणीव नाही. केवढे मोठे उपकार देवाचे आहे, ऐका जरा बारकाईनं. एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे त्या विश्वात. आईचे आपल्यावरती जेवढे उपकार आहे, जेवढे उपकार संतांचे आहे, त्याही पेक्षा हजारो पटीनं आपल्यावरती परमात्म्याचे उपकार आहे. विठ्ठल मानव देहाला भगवान परमात्म्यानं जन्माला घातला. लक्ष देऊन ऐका. तसं तर जीवसृष्टीमध्ये अनेक प्राणी आहेत. बैल आहे, गाढव आहे, डुक्कर आहे, कुत्र आहे, पण त्या यवनीला देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. हे उपकार देवाचे आहे. त्यांनी जर ठरवलं असतं की नको तुला माणसाचा जन्म, तर त्याने गाढवाच्या जन्माला घातलं असतं, हे की नाही? पण त्यानं गाढवासारखं कुठेही लोळू नाही कळलं वाटतं, हे की नाही? याच्याकरता देवानं माणसाचं जन्माला आपल्याला घातलं. का? तू माणूस आहे, तू गाढवासारखं वागू नको. खरं तर मला असं वाटतं हे गाढवाला कधी सांगावं लागत नाही, हे बैलाला कधी सांगावं लागत नाही, कुत्र्याला कधी सांगावं लागत नाही का चोर आले तू भूंग. बैलाला सांगावं लागत नाही तुला चारा टाकला तू खाय. हा, पण जगामध्ये माणूसच असा आहे ज्याला सगळ्या गोष्टी कळतात, पण सगळं त्याला शिकावंच लागतं, सांगावंच लागतं. म्हणूनच कीर्तन असतं. विठ्ठल परमात्म्याचे उपकार आपल्याला न कळणार आहे, ध्यानात घ्या. या शरीराचा चालक मालक जीवसृष्टीचा नायक भगवान आहे. ब्राह्मण असं म्हणतायत, हे जग जर आपल्याला पाहायला भेटत असेल ना, तरी परमात्म्याचे उपकार आहे. वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता राहिली अंता मग पोटी. सगळं जीवन ज्याच्या हातात आहे ना, लक्ष देऊन ऐकाय, सगळं तोच आहे. मी कधी कधी सांगत असतो कीर्तनामध्ये, नाही डोक्यात येत माणसाच्या, तुम्हाला कळलं तर बघा, डोक्यात नाही येत माणसाच्या. आपण जेवण करतो, रात्री दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी जेवण करतो आणि अंथरुणावर झोपतो. पुढचा ऐका, मला काय सांगायचं, झोपेत आपण कुठं जातो काय सांगता येत नाही, बरोबर आहे? पण आपल्याला झोपेतून जागा करणारा नेमकी कोण आहे
कधी कळेल का तुम्हाला माझं बोलणं? कधीतरी विचार केला आपल्याला? आपण सकाळी उठतो, आपण पहाटे ज्या वेळेला आपल्याला जाग येते त्यावेळेला झोपेतून उठवणारा कोण आहे? हो भगवान परमात्मा आपल्याला खऱ्या अर्थानं उठवणार आहे. मी सांगत होतो, तुमच्या लक्षात आलं ना कीर्तन कुठं चाललं? आपल्याला झोपेतून जागा करवणारा कोण आहे? कधीतरी डोक्यात आलं का? सकाळी आपण उठलो, कोणी उठवलं? बायकोनी? हा, मग नवऱ्यानी? लक्षात आलं? ऐका महाराज, उठवणारा देव आहे. आपली बायकोही आपल्याला उठवत नाही आणि आपला नवराही आपल्याला उठवत नाही. उठवणारा जर कोण असेल ना तर या जगामध्ये भगवान आहे. कधीतरी विचार करा महाराज, आपल्या डोक्यात नाही, पण देव आपल्याला कधी विसरला का? नाही विसरला. ध्यानात घ्या, तो कधीच विसरत नाही. सकाळ झाली रे झाली की त्याच्या ध्यानात येतं, हा झोपलेला आहे, याला ड्युटीला जायचं आहे, याला कामाला जायचं आहे, याला उठवलं पाहिजे, आहे की नाही? डबा तयार झाला पाहिजे, म्हणून सकाळी जाग आली पाहिजे. हे कोणी ठरवायचं? माझ्याकडे ध्यान द्या. हे सगळं करणारा या जगामध्ये कोण आहे? भगवान आहे. बघा तुम्ही, म्हणून त्याला कधीच नाही विसरायचं. आमचे कबीर महाराज सांगतात, दो बातन को मत भूलना, जो चाहे कल्याण, एक मौत को तुझे भगवान. एक माणसानं देवाला कधी विसरायचं नाही आणि एक माणसानं मरणाला कधी विसरायचं नाही. तुम्ही डोकं लावा, त्याला जर आपल्याला सकाळी उठवायचं नाही, ध्यानात राहिलं तर काय होईल? झोपले नाही, कळलं तुम्हाला? सकाळी त्याला आपल्याला उठवायचं नाही, ध्यानात राहिलं तर काय होईल? अहो, लोक उचलतील आणि काय होईल? दुसरं काय होणार? नाही डोक्यात आलं तुमच्या? केवढे उपकार परमात्म्याचे आहे की तो आपल्याला उठवतो, यात आश्चर्य नाही. ऐका, जिथली तिथं वायरिंग आपली फिटिंग करतो. हा, बरोबर लक्षात असतं, हे माझंच घर आहे, हे की नाही? सगळं काही परमात्मा आपलं नियोजन करतं महाराज. देव आपल्याला कधी विसरत नाही, म्हणून आपण त्याला कधी विसरायचं नाही. परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहे, साधू संतांचे उपकार आहे. मी आजच्या कीर्तनासाठी आवर्जून सांगणार आहे की सगळ्यात मोठे उपकार या जगामध्ये आपल्यावरती कोणाचे असेल तर ते आपली आई आहे आणि दुसरा आपला बाप आहे. यांचे एवढे उपकार आहे, यांच्या उपकारातून उत्तीर्ण झालं पाहिजे याकरता केलेला एक छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठ्ठल अशोकांतिका आहे. या गोष्टी आम्हाला कीर्तनातून सांगावं लागतात. भारताच्या पवित्र मातीमध्ये आपण जन्माला आलेली भाग्यवान माणसं. माझ्याकडे ध्यान द्या करा. भारतासारख्या पवित्र देशात आपला जन्म आहे, महाराष्ट्रासारख्या पवित्र राज्यात आपला जन्म आहे, साधू संतांच्या नंतर आपला जन्म आहे, माणूस म्हणून आपला जन्म आहे. आणि माणसाला आज शिकावं लागतं की तुझी आई आहे, तुझा बाप आहे, त्यांचे आपल्यावरती उपकार आहे, त्यांचा आपण सांभाळ केला पाहिजे. हे आजच्या कीर्तनात आणि आजच्या पिढीला आपल्याला शिकावं लागतंय. मला असं वाटतं हा खेद आहे, ही चिंता आहे.
कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगाचा बाप भगवान परमात्मा भीमेच्या तटावरती आजही विराजमान असेल. जगाला आदर्श पंढरपूर आहे. आजही परमात्मा त्या पंढरपूर मध्ये भीमेच्या तटावरती उभा आहे. याचं कारण जर का असेल ना तर दुसरं काही कारण नाही. त्या भक्त पुंडलिकानं आपल्या आईची आणि आपल्या वडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली तर भगवान प्रसन्न झाला. आणि ऐका, पुंडलिकानं देवाला सांगितलं तू आला, गोष्ट खरी आहे, माझ्याकडे वेळ नाही. अशी वीट फेकली. त्या भगवान विटेवरती अजूनही उभा आहे. मला असं वाटतं कधीतरी ध्यानात घेतलं पाहिजे की त्या राष्ट्रात आपला जन्म आहे, ज्या राष्ट्रामध्ये आई वडिलाच्या सेवेनं देवाला विटेवरती उभा केलं ना अजूनही भगवान उभा आहे. काय कारण आहे? पण पुंडलिकानं आई वडिलाची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, त्याला देवाकडे जावं लागलं नाही, भगवान त्याच्या घरी आला. अशी सेवा माणसाच्या जीवनामध्ये असावी. मी कुठल्या तीर्थाला जाणार नाही, कारण काय माहितीये, सगळ्या तीर्थाचं तीर्थ बाप तीर्थ जर कोणतं असेल तर ती आपली आई आणि आपला बाप आहे. सगळं तीर्थाचे जे का माता पितरे तव्या सेवेची करी शरीरे लोण की जे ज्ञानोबा सांगतात की सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणजे आपली आई आहे. जगात सगळे ग्रंथ पंथ आपली आई आहे. जगात भगवान म्हणजे आपली आई आहे. लक्ष देऊन ऐका, मला काय सांगायचं आहे. आज माणसं त्याच्यासाठी प्रयत्न करतात, देवासाठी, पण तो देव जिच्यासाठी प्रयत्न करतो ती महाराज आई आहे. विठ्ठल विठ्ठल आई आणि वडील या जगामध्ये निष्काम आणि निस्वार्थ प्रेम करणारी या जगामध्ये दोन तत्व आहे. बारकाई नाही का, मला काय सांगायचं आहे. जगाचा बाप परमात्मा देखील जिच्यासाठी वेडा झाला महाराज तिचं नाव आई आहे. देवही असला तर या विश्वामध्ये जग पाहण्यासाठी, या विश्वाचा आनंद घेण्यासाठी देवाला देखील महाराज जिला आई म्हणावं लागतं ती आधी माया शक्ती आहे. भगवान यशोदेला आई म्हणून हाक मारतो. मने यशोदेची माता विश्वाचा जनिता. जग निर्माण करणारा परमात्मा असला तरी तो देखील यशोदेला आई म्हणतोय. भगवान देवकीला आई म्हणतोय. प्रभू रामचंद्र त्या कौशल्याला आई म्हणताय. त्याचा अर्थच असा आहे बघा, सगळ्यात मोठा देव आहे, विश्व निर्माण करणारा देव आहे, पण त्याला ही जिची गरज भासते तिला आई असं म्हणतात. आईचं श्रेष्ठत्व इतकं महान आहे, ती आई एवढी महान आहे. आपल्याला अस्तित्व आणि या जगाला अस्तित्व जिने या जगामध्ये दाखवून दिलं तिचं नाव महाराज मातृत्व आहे. आपल्याला या जगामध्ये जिच्यामुळे ओळख आहे तिचं नाव आई आहे. महाराज सांगतायत त्या आईची सेवा ही आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून ती आई किती श्रेष्ठ आहे, तिचं नेमकी आपल्या जीवनामध्ये किती मोठं योगदान आहे, तिचे किती आपल्यावरती मोठे ऋण आहे, ते ऋण आपल्याला कळावे. याच दृष्टिकोनातून संतांचे उपकार सांगत असताना, त्यांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना किती संतांचं प्रेम आहे या जगामध्ये. आमच्या तुकाराम महाराजांना दुसरं उदाहरण सापडलं नाही. त्यांच्या डोळ्यापुढे फक्त आई आली. आणि जसं आईचं लेकरावरती प्रेम असतं त्याही पेक्षा हजारो पटीनं या जगामध्ये संतांचं प्रेम या जगावरती असतं. मग नेमकी महाराज आई म्हणजे काय, तिचं अंतःकरण किती विशाल आहे याचं प्रतिपादन जगद्गुरु तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात
अतिशय सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्या आईचं श्रेष्ठत्व सांगत असताना महाराज म्हणतायत, बाबा तिचं अंतःकरण किती विशाल असतं. विठाल विठाल लेकुराची हिता मुलीचे चित्त. आईचं प्रेम प्रगट करत असताना, तिचं श्रेष्ठत्व सांगत असताना आई किती महान आहे. एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल. निस्वार्थ निष्काम प्रेम करणारी जात या जगामध्ये जर कोण असेल तर ती आई आहे. जगाच्या पाठीवर प्रेम आपल्या जीवनातलं संपलं असं जर कधी वाटत असेल तर ध्यानात घ्या, ज्या दिवशी आपली आई जाते ना, महिला मंडळ लक्ष देऊन ऐका, समजावं त्या दिवशी जगातलं प्रेम संपलं. मला असं वाटतं माहेर संपलं असं तुम्हाला कळेल पटकन एका मिनिटामध्ये. माहेर संपलं असं कधी वाटतं माणसाला? आता माझं माहेर संपलं असं कधी वाटतं? ज्या दिवशी माहेरामध्ये आपली आई राहत नाही, ज्या दिवशी माहेरामध्ये आपला बाप राहत नाही, त्या दिवशी दिवाळीला कोणी जात नाही. काय कारण आहे? त्याचं कारण हे असतं, तिला जर विचारलं का हो तुम्ही दिवाळीला गेला नाही, तिचं उद्गार हे असतात, जायला हरकत नाही, पण आता तिथं माझं उरलं. याचा अर्थ असा आहे की आता आई नाही, आता बाप नाही, तर मग मला बोलवणारा कोण आहे, मला प्रेम करणारा कोण आहे? म्हणून जगाच्या पाठीवर एकमेव अशी आई आहे की आई संपल्यानंतर, आई गेल्यानंतर दुर्दैव आपला असं आहे की तिचं प्रेम माणसाला गेल्यानंतर कळतं बघा. आणि एक लहानपणामध्ये कळत असतं. माझं भाषा कळते तुम्हाला? लहानपणात प्रेम कळतं. एखाद्या लहानपणामध्ये तुम्ही जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल, लहानपणी कळत असतं तिचं प्रेम किती असतं. जी लेकराला महाराज आपण उपवाशी राहते, पण लेकराला महाराज जीव घालतो, तिला आई असं म्हणतात. एवढी महान आहे, एवढी महान आहे. आईची महानता या जगामध्ये वर्णन करू शकत नाही. बालपणी मी खेळ खेळता दिसत होतो ताला. हे की नाही? लहानपणामध्ये तिचं प्रेम माणसाला कळतं, मोठं झाल्यानंतर नाही. किती महान आहे आई तुझ्या मूर्तिवाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई, गल्लो गल्ली पात फिरे तू ग मला. सुंदर भावगीत आहे. मला सांगायचं मुद्दा असा आहे बघा, निष्काम आणि निस्वार्थ प्रेम करते ती आई आहे. मी वाक्य बोलेल तुम्हाला. मुलाचं आईवरती प्रेम असतं, पण लहानपणी झोपले का? मुलाचं प्रेम असतं आईवरती, पण कुठपर्यंत? ती घरात येईपर्यंत. पहिली आ बाळ जसे आई बाळ याची पिसे, मग स्त्री मासे बोलवून टाके. लहानपणामध्ये एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं, पण कुठपर्यंत? ती घरात येईपर्यंत. आणि मग काय होतं, काय होतं काय माहित नाही, पण भरपूर काही होतं. आहे की नाही? कोणता रोग होतो ती नाही माहिती मला, पण भरपूर काही होतो. इतका बदल होतो, इतका बदल होतो, इतका बदल होतो महाराज. वृद्ध आश्रमामध्ये तिला पाठवण्याची तयारी त्याची असते. एवढा बदल त्याच्यामध्ये होत असतो. लक्ष देऊन ऐका. पण आई तिला म्हणतात तुम्ही वृद्धाश्रमात ठेवा, तुम्ही घराच्या बाहेर काढून घ्या, कमाडात घराच्या बाहेर जरी काढून दिलं, पण आई तिला म्हणतात, महिला मंडळ ऐकताय तुम्ही, मी तुमच्याकरताच कीर्तन करतोय ना. आई तिला म्हणतात भीक मागून खाण्याची तयारी जिथे असते, उपवाशी पोटानं राहायची तयारी जिथे असते, पण आई तिला म्हणतात बघा माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत ज्याची इच्छा असते ना, तिला आई असं म्हणतात. आई तिला म्हणतात बघा जी लेकराची एवढी इच्छा करते माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. असू द्या बंगल्यामध्ये, माझी इच्छा होती की तो बंगल्यात राहायला पाहिजे, माझी इच्छा होती तो मोठा साहेब झाला पाहिजे, माझी इच्छा होती त्याला मुलं बाळ झाले पाहिजे, माझा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे मरेपर्यंत असणार आहे, तिला आई म्हणतात बघा. म्हणून आई कधीच विसरत नसते मला, आई कधीच विसरत नसते.
आपण माणसं आहोत की आपण कशी विसरतो माहित नाही. मुलगा हा आईला विसरतो, बापाला विसरतो, पण आई आणि वडील त्यांना म्हणतात की जे मरेपर्यंत आपल्या लेकरांना कधीच विसरत नाही आणि आशीर्वाद त्यांना देतात. बारक्या नाही थोडस कीर्तन करणार आहे, मनाचे कान करून आहे. एक बाईने फोन केला, म्हणले अहो कुठं आहात तुम्ही? तो म्हणला मी आता ड्युटीवर आलो. ती म्हणली आता जाता घरी या. तो म्हणला काय काय म्हणली मला बाकीचं माहित नाही, तुम्ही आत्ताच घरी या. 2 महिने झाले होते लग्नाला, फोन केला घरी आले. तिने विचारलं काय भानगडी आई, कशासाठी मला बोलवलं? त्यावेळेला तिनं सांगितलं तुम्हाला मी पाहिजे का तुमची आई पाहिजे? लक्ष देऊन ऐका. तुम्हाला मी पाहिजे का तुमची आई पाहिजे? त्यानं विचारलं. काय चुकलं माझ्या आईचं? लहानचं मोठं केलं मला. माझ्या आईनं लोकांची काबाळ कष्ट केली, भांडी धुंडी केली. माझ्या आईचं काय चुकलं म्हणून तू असं बोलते? तिनं सांगितलं जास्त शहाणपणा मला करू नका, तुम्हाला आई पाहिजे का मी पाहिजे? जड अंतकरणाने त्याला म्हणावं लागलं की मला आता तूच पाहिजे. ती म्हणली मग एक काम करा, आईला इथं ठेवू नका, जवळच वृद्धाश्रम आहे, नेऊन टाका तिथं. तर मला ठीक आहे, काही हरकत नाही, मी आईला बोलतो. दुसऱ्या रूम मध्ये ती म्हातारी होती, तिच्या जवळ गेला आणि आईला बोलला आई माझं अजून एका ठिकाणी सुख लोटलेलं आहे, तेवढं सुख तुम्ही मला देणार का? ती म्हणली राजा पाहिजे तर मी मला प्राण देऊ शकते, मला जगायचं तरी कुणाचं? बोल तुला काय पाहिजे, काय पाहिजे बोल. त्यावेळेला तो म्हणला आई काही नको, प्राणाची गरज नाही बघ, पण तिचं म्हणणं असं आहे, तिचं कळलं ना मला, तिचं म्हणणं असं आहे की तू इथं न राहावा, याकरता तुला मी वृद्धाश्रमात देऊन टाकतो. तिथं तुला मी 4000 रुपये महिन्याला पाठवतो, तुझ्या कपडे लत्ते तुला देतो, तुला रोज भेटायला येत जाईल, काही काळजी करू नको, कशाची कमी तुला ठेवत नाही, पण माझी इच्छा आहे की तू तिथं जाऊन राहावं. त्यावेळेला त्या म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं, गुडघ्यात मुंडकं घातलं आणि ढसा ढसा रडायला लागला. तिने विचारलं राजा मी असं कोणतं पाप केलं? तुझे वडील गेल्यापासून मी तुला रात्रंदिवस सांभाळलं, लोकांचे काबळ कष्ट केले, उपवाशी पोटाला मी राहिली, तुला शिकवलं, आज तू मोठा साहेब झाला, तुला शिकलेली बायको मिळाली, काही हरकत नाही बेटा, पण मला तू वृद्धाश्रमात का टाकतोय? राजा एक काम कर, मला वृद्धाश्रमात टाकू नको, तुझ्या पाया पडते, माझ्याकडे लक्ष द्याकडे, मला वृद्धाश्रमात टाकू नको, मी तुझ्या पाया पडते, मला 4000 रुपये देऊ नको, त्याच्यामध्ये तुझा किराणा होईल, तुझं भाडं होईल, मला काही लागत नाही तुझं. माझी फक्त एकच इच्छा आहे की तुझ्या बंगल्याच्या बाजूला कुत्र्याला जसं एक झोपडं असतं की नाही, तसं 2 पत्र्याचं मला एक घर करून दे, मी त्या घरामध्ये राहील. तुझी मला भाकर नको, तुझं मला पैसा नको, तुझे मला कपडे नको, अजून माझ्या हातात ताकद आहे, लोकांची भांडी धुंडी करीन, अजून माझं पोट भरेल, अजून माझ्या हातामध्ये ताकद आहे. ज्या दिवशी माझ्या ताकद राहणार नाही त्या दिवशी मी गावामध्ये भीक मागेन, पण तुझ्या दरवाज्यात देणार नाही, पण तुझ्या पाया पडते, मला या बंगल्यातून तुझ्या घरापासून मला दूर करू नको, तुझ्यापासून दूर करू नको. त्यानं विचारलं आई मी 4000 रुपये द्यायला तयार आहे, मी सगळं करायला तयार आहे, तिथं तुझी सगळी व्यवस्था करायला तयार आहे, कपडा लत्ता पैसा अडका सगळं द्यायला तयार आहे, तरी तू तिकडं राहत नाही आणि इकडे तुला काहीच लागत नाही, तरी तू इथंच राहायचं म्हणते, याचं नेमकी कारण काय? त्यावेळेला त्या म्हातारीनं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे बघा. तुमचं तेवढं जर कळालं ना तर माझं कीर्तनाचं सार्थक झालं. त्या म्हातारीनं दिलेलं उत्तर सुंदर आहे. ती म्हातारी म्हणली बाबा मी एवढ्यासाठी म्हणते, खरं सांगू तुला, माझी एक आजपर्यंतची इच्छा आहे, माझ्या जीवनातली एक मोठी आशा आहे, माझ्या जीवनातलं एक मोठं स्वप्न आहे. मी लहानपणापासून तुला पाहण्याची मला सवय आहे, तू लहान आहे तेव्हापासून मी तुला पाहिल्याशिवाय जेवण करत नाही, मी तुला पाहिल्याशिवाय जगू शकत नाही, मी तुला पाहिल्याशिवाय मी राहू शकत नाही, माझी बाकी काही इच्छा नाही, पण तुझ्या जवळ मी राहिले तर मला तू रोज जाता येता जरी दिसलास तरी माझं पोट भरेल, बाकी मला काही लागत नाही, बाकी मला रुपये देऊ नको, एक भाकर देऊ नको, काही देऊ नको. त्याच्या डोळ्याला धारा लागला. बायकोकडे गेला, बायकोला म्हणलं तुम्हाला काय विचारलं होतं, तुला मी पाहिजे का तुझी आई पाहिजे? त्यानं उत्तर दिलेलं फार सुंदर आहे बघा. तो मला खरं सांगू तुला, मला माझी आई पाहिजे. आई वडील माझे थोर काय सांगू आई
जगभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझे मित्र हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी हे गीत प्रसिद्ध केलेलं आहे गोड आवाजामध्ये. म्हणजे महाराजांना धन्यवाद देतो. तिचं प्रेम एवढं अलौकिक आहे की त्याची आपण विचार करू शकत नाही. आणि म्हणून त्या मुलाने उत्तर दिलं, आज मला माझ्या आईची गरज आहे, कारण तू गेली तर मला कदाचित दुसरी भेटू शकते प्रयत्नाने. माझी आई गेली तर मला आई परत भेटणार नाही. लक्ष देऊ नये का मला काय सांगायचं आहे. आईवडिलांचं अंतःकरण एवढं विशाल असतं. करी लाभा विन प्रीती असते. आपण कधीतरी त्यांना आपल्याला त्यांचा विसर पडत असतो महाराज. पण आई तिला म्हणतात, बाप त्यांना म्हणतात की ते आपल्याला कधीच विसरत नाही. म्हणून आजच्या कीर्तनात ध्यानात ठेवा, ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिल सकता है लेकिन माँ नहीं मिलती. म्हणून सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है श्रेष्ठ आहे. ती किती महान आहे याचा विचार जर करायचा असेल तर माझं बोलणं तुम्हाला कळलं तर भाग्यवान असेल. अरे देवाला ज्यानं जन्माला घालावं, लक्षात घ्या ती किती आई श्रेष्ठ आहे. की भगवान जरी असला तरी या जगाचा आनंद घेण्यासाठी त्याला देखील आई म्हणावं लागतंय. आई म्हणून जन्माला यावं लागतंय. विठाला ज्या आईचा सांभाळ केला जात नाही, लक्ष देऊन ऐका, ज्या बापाचा सांभाळ केला जात नाही त्यांच्या अंतःकरणात काही यातना असतात. मी स्वतः एक गीत तयार केलेलं आहे जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जन्म दिला आईने तुला, तिने काय गुन्हा केला, 9 महिने गर्भात ठेविले, तिने केवळे उपकार केले, दोन्ही हाताचा केला पाळणा, पाणी ती तिच्या नयना, सांभाळ सांभाळ त्याईला, त्रास देऊ नको रे तिला, भाऊ बंधू कोण कोणाची, गाव करी काय कामाची, तिच्या शिवाय देव नाही कोणी, तुझ्या शिवाय तिला नाही रे कोणी. जन्म दिला आईने तुला, तिने काय गुन्हा केला. न सरणारे उपकार या जगामध्ये आईचे, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. पण महाराज तिनं असं नेमकी काय दिलं की देवालाही ती श्रेष्ठ झाली, देवालाही तिला महाराज आई म्हणावं लागलं. असं आई नेमकी काय करते तर ध्यानात घ्या. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईन, संपत आलं कीर्तन थोडं राहिलं. पहिली गोष्ट तुम्हाला सांगून जाईन, जन्माला घालत असणारा जो प्रसंग आहे त्याला बाळांपण असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? बाळांपण. आणि बाळांपण या शब्दाचा अर्थच असा आहे, बाळ अधिक अंत. कळत मला? एखादी आई एखाद्या लेकराला जन्माला घालत असताना त्या बाईचा तो दुसरा जन्म असतो. कळत मला? म्हणजे पहिल्यांदा ती आई काय करते माहितीये, स्वतः प्राण देते, जीव समर्पित करते. रक्त
आपल्याला जी देत असते ना, वैज्ञानिक सिद्धांत तुम्हाला समजून जाईल की गर्भामध्ये आपण असताना 9 महिने 9 दिवस नाळेच्या माध्यमातून जी आई रक्ताचा पुरवठा करत असते, त्याला सगळं काही त्याला पालन पोषण गर्भामध्ये जी करत असते ती आई असते बघा. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर काय प्रक्रिया आहे, बाळ जोपर्यंत हा वरचा श्वास घेत नाही, माहिती तुम्हाला, तोपर्यंत आईची नाळ काढल्या जात नाही. विठाल हा पोटचा गोळा आपण म्हणतो ना त्याला, पोटचा गोळा. काय कारण आहे, अरे जन्माला घालत असताना 9 महिने ती पोटात ठेवत असते, म्हणून त्याला पोटचा गोळा म्हणतात. आणि आयुष्यभर त्याला पोटाशी घालत असते, म्हणून तर आईचा उदय जास्त आहे बापापेक्षा. काही जर चुकलं तर त्याला पोटात घालण्याची ताकद जिची असते तिला आई म्हणतात, हे की नाही. म्हणून तिचं वर्णन जे महान केलं त्याचं कारणच ती आहे. ती काय करते, रक्त देते. ती काय करते महाराज, आईच्या दुधापासून दुसरी एक वस्तू तयार होते, त्याला हाड असं म्हणतात, हे की नाही. आपल्या शरीरामध्ये जी मजबूत हाडं आपण पाहतोय ना, माणूस ज्या वेळेला गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये त्याचा अंत्यसंस्कार सोहळा पार पडतो, त्यावेळेला सगळं 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 जाळल्या जातं. माहिती ना तुम्हाला, सगळं जाळल्या जातं. नाही कळलं तुम्हाला काय जाळलं जातं, बोला की. सगळं जाळल्या जातं, बरोबर आहे की. मग काहीच राहत नाही का, काय राहतं, हाडं राहतात. किती वर्ष राहतात, अहो कोट्यावधी वर्ष राहतात. ज्यांना ठेवायच्या कीर्तना ते हाडं इतके मजबूत दुधाचे असतात की ते हाडं कोट्यावधी वर्षापर्यंत सुद्धा. म्हणून जुन्या काळात ज्या लोकांनी समाधी घेतलेली आहे, अजूनही त्यांचे हाडं पुराव्यासाठी वैज्ञानिकांना सापडतात की इथं अमुक अमुकांची समाधी होते. हाडं अजूनही सापडतात, हाडं कधीच जळत नाही. कारण का माहितीये, अरे अग्नीची सुद्धा ताकद नाही आईच्या दुधाला जाळण्याची. विठाल जाळू शकत नाही. जरा ध्यानात घ्या, पाण्यामध्ये दगड टाका, माझ्याकडे लक्ष द्या. पाण्यामध्ये दगड टाका, किती टाका, अहो एवढा एवढा टाका, तिळभर दगड टाका. टाकल्या सरसप पाण्यात तळाला दगड जातो, बरोबर एक नाही. किती मोठं लाकूड टाका, ते लाकूड मला असं वाटतं पाण्यामध्ये जात नाही. खडा एवढा एवढा पण वर तरंगत नाही. पण लक्ष देऊन ऐका, लाकूड एवढं मोठं लाकूड असतं, पण ते लाकूड महाराज पाण्यामध्ये घेत नाही. पाणी बारकं नाही का, पाण्यामध्ये घेत नाही. काय कारण आहे माहिती, त्याचं कारण असं आहे, त्या पाण्याला हे माहिती असतं की मी याला लहानचं मोठं केलेलं आहे, मी याला पाणी घातलेलं आहे, हा माझ्यामुळेच आज मोठा झालेला आहे आणि तो माझ्यामध्येच आलेला आहे. म्हणून महाराज ते पाणी त्या लाकडाला कधीही बुडू देत नाही. ध्यानात घ्या, दगडाला का बुडवतं, कारण दगड त्याचा शत्रू आहे. तुमच्या लक्षात आलं. पाणी वाहत असताना त्या पाण्याला रोखण्याची ताकद कोणामध्ये, बोला ना बोला ना, कोणामध्ये. धरण कशाचं असतं, हा दगडाचं. म्हणून पाण्याला आडवं जाणारी जात कोणाची, हा दगडाची. म्हणून माणसानं दगडाच्या नादी लागायचं नाही. नाही कळलं तुम्हाला, दगडाच्या नादी माणसानं कधी लागायचं नाही. पाणी म्हणतं बाबा हा तुझ्या पाया पडतो, तुझ्या नादी लागत, ती दुसरी कोण मार्ग काढतात, सांड पाणी म्हणतात त्याला, आहे की नाही. दुसरी कोण त्याला रस्ता केलेला असतात, पण पाणी त्या दगडाच्या नादी लागत नाही. पण मला मुद्दा सांगायचा असा आहे, तसं आई या जगामध्ये का महान आहे, त्याचं कारण आहे महाराज. सगळं जळेल पण हाडं जळणार नाही. कारण का, तिच्या दुधाची ताकद असते महाराज. अजून शेवटचा मुद्दा मांडतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण माफी मागून बोलतो, माझा अधिकार नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहात. पण लेकरू म्हणून ऐकून घेताल तर सांगतो, आई काय करते, आई काय करते, तिचे उपकार किती महान आहे. मला साहेबांनी सांगितलं होतं की बाई काही नाही, बाकी काही सांगू नका, फक्त मला आज आमच्या आईच ऐकायची. कारण माझी आई खूप माझ्यावरती प्रेम करत होती, आमच्या कुटुंबावरती आईचं फार मोठं प्रेम होतं. तिची फार मोठी इच्छा होती, आम्ही मोठं झालं पाहिजे, आम्ही शिकलो पाहिजे. आमच्या आईनं खूप काही देवाची उपासना केली, आमच्या आईनं खूप काही देवाची धारणा केली, सोमवार केले, एकादशी केली. काय भाग्य बघा, म्हणतात ना, या जसाठी केला होता शेवटीचा दिस गोड बाबा. आज एकादशी आहे,
हा पाठीमागे एकादशी होती, आजही एकादशी आहे. अर्थात शेवट गोड कोणतं म्हणून तर अशा पद्धतीनं माणसाचं योगायोग येणं, अशा पद्धतीचा पर्वकाळ या परिवारासाठी लाभणं हा सगळ्यात मोठा पर्वकाळ. आणि ही पुण्याई खऱ्या अर्थानं त्या मातोश्रीची आहे. म्हणून त्यांच्या जाण्यानंतरही आज आपण कीर्तनच करतोय. त्याचं एकमेव कारण की कीर्तन ही सामुग्री, कीर्तन हे साधन, कीर्तन हे पुण्य कुणाच्याही वाटाला येत नाही. आयुष्यभर ज्यांनी पुण्य केलेलं असतं त्याच्याच पदरामध्ये केल्यानंतर सुद्धा हे ज्ञानदान पुण्याचं घडत असतं. विठ्ठल आई काय करते सांगू तुम्हाला. आई स्वतःची आबरू, जे आबरू जगात कोणाला दाखवत नाही, बारके नाही का, जे आबरू जगात कोणाला आई दाखवत नाही, पण आपल्या लेकरासाठी तिचा कधी विचार करत नाही, तिला आई असं म्हणतात. विठाल म्हणून या जगामध्ये आमचे तुकाराम महाराज सांगतात की तिच्या अंतःकरणामध्ये एकच गोष्ट असते, लेकुराचे हित. आपल्या लेकराचं कल्याण कसं झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. त्याच्यात आता प्रकार आहे, वाहे माऊलीचे चित्त. माऊली वेगळी, मम्मी वेगळी, आई वेगळी आणि माय वेगळी. प्रकार आहे त्याच्यामध्ये. नुसतं जन्माला घालते पण लेकराची चिंता जिला राहत नाही तिला जननी असं म्हणतात. जन जाये ती जन्माला घालणे, ती जननी आहे की जन्माला घालते. पण माऊली तिला म्हणतात. जगाच्या कल्याणाकरता पुत्र या जगामध्ये जन्माला घालते तिला माऊली असं म्हणतात. म्हणून राष्ट्रमाता धर्ममाता जिजाऊ महासाहेबांनी गर्भात असतानापासून एकच विचार केला की हे हिंदू राष्ट्र, हा देश आणि हे प्रांत महाराष्ट्र, पाच सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर आणते. या सुलतानी सत्तेतून आमचं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, हिंदवी स्वराज निर्माण झालं पाहिजे. याकरता जिजाऊ महासाहेबांनी शिवरायांना गर्भात असतानापासून संस्कार केले. रामायण, भागवत, महाभारत असे अनेक ग्रंथ जिजाऊ महासाहेबांनी गर्भापासून संस्कार आहे, आल्यानंतरही संस्कार आहे. आणि ऐका तुम्हाला सांगतो, राजांना जसं जसं कळायला लागलं तसं तसं जिजाऊ महासाहेबांनी शिवबा राजांना सांगितलं, राजे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. एकच प्रतिज्ञा आहे माझी, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करताल अशा अपेक्षा मी तुमच्याकडे ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या आज्ञा शिरसावंदे मानली. महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून प्रतिज्ञा केली की आई साहेब हिंदवी राष्ट्र मी निर्माण करणार, स्वराज्य मी निर्माण करणार. आणि तशी प्रतिज्ञा करून महाराजांनी क्रांतीला सुरुवात केली. तोरणा गडापासून आनंदात होते, लोक नाचत होते, उड्या मारत होते. पण अशा या अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. जिजाऊ मासाहेब जवळ गेला, त्याने विचारलं, राजे का रडता तुम्ही. माझ्या जीवाचे प्राण आजपर्यंत या क्षणाकरता ठेवले होते की मी असे तोपर्यंत हे राष्ट्र हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. आज माझं अंतःकरण भरून आलेलं आहे राजे, हे स्वराज्य निर्माण केलं. खऱ्या अर्थानं मी आज मरायला मोकळी झाली. मला आनंद वाटला आज माझा जाण्यासाठी. माझं स्वप्न पूर्ण झालं. जिजाऊच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण छत्रपतींच्या डोळ्यावरती महाराज अश्रूच्या धारा होत्या. आईसाहेब विचारतायत का रडतात. त्यावेळेला शिवबा राजांच्या मुखातले उद्गार होते, खरं तर या जगामध्ये आई मला दुसरं काही करणार नाही. मला मंदिरातला देव माहित नाही, पण मला एक गोष्ट माहिती आहे, हे जर कार्य आज माझं सफल झालं असेल त्याचं एकमेव कारण तुझा फार मोठा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता. म्हणून हे कार्य मी पूर्ण करू शकलो, ही तुझी कृपा आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं. आईसाहेब हे सगळं बघण्यासाठी आज तुमच्या कपाळावरचं कुंकू आणि आमचा बाप शहाजी राजा जर जिवंत असता ते सगळं बघून माझ्या बापाला किती आनंद झाला असता. आज जर माझे मावळे या ठिकाणी असते, त्यांनी जरी सगळं बघितलं असतं तर त्या मावळ्यांना किती आनंद झाला असता. याकरता माझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. मला सांगायचा मुद्दा असा आहे बघा की आईचं अंतःकरण एवढं महान आहे
पण माऊली तिला म्हणतात की जी जगाच्या कल्याणाची इच्छा करते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुरुष असतानाही जगामध्ये माऊली हा शब्द केवळ आणि केवळ माझ्या ज्ञानोपरायासाठी आहे. त्याचं कारण विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता निघून गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई या सगळ्यांना सांभाळ करण्याचं काम जिनं केलं ते आमची माऊली आहे एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला सांगून जाईन, ज्ञानेश्वर महाराजांना 4 मुलं आहेत. पुराव्यानिशी तुम्हाला सांगेल. पहिला मुलगा वेद आहे, वेदशास्त्र ती ग्वाई मनती ज्ञानाबाई आई, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, साधकाचा मायबाप आणि ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. कळत मला जगाची माऊली ती ठरले. मला सांगायचा मुद्दा तुम्हाला असा आहे बघा, असा पुत्र या महाराष्ट्राच्या ओटीमध्ये टाकावा की महाराज अभिमानानं सांगता आलं पाहिजे जगाला. लक्ष देऊ नाही का, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, अभिमानानं सांगावा असं वाटलं पाहिजे. ज्ञानोबरायाच्या विषयी रुक्मिणी आई साहेबांचे उद्गार आहे. भगवान परमात्म्याला बोलत असताना रुक्मिणी आई साहेब काय म्हणतात माहितीये? जेव्हा भगवान म्हणतात की रुक्मिणी तुला एक सांगू, आज या ज्ञानोबरायाच्या समाधी प्रसंगामध्ये मला का रडू येते? त्याचं एकमेव कारण, देव मनती रुक्मिणी हा एक योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी जाणत लोक्याशी. असं ऐकल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांच्या मुखातले उद्गार आहे, जर कधी देवाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागत असेल तर अशा लेकराला जन्माला घालणारी जी आई आहे तिची कूस किती पवित्र असली पाहिजे, तिची कूस किती धन्य असली पाहिजे. म्हणून धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. खऱ्या अर्थानं महाराज रुक्मिणी आई साहेबांना धन्यवाद द्यावे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. लक्ष देऊ नये का, धन्यवाद आई वडिलांना. आज हे कीर्तन पाहायला भेटते ना, त्याचं कारण माझे बऱ्याच खूप दिवसाचे आमचे संबंध, माझे जिवलग मित्र आमचे डॉक्टर साहेब संतजी वैष्णव साहेब, खूप दिवसाचे संबंध आहे. पण आईचं प्रेम, संप्रदायाचं प्रेम, हिंदू धर्माबद्दलचं त्यांची आस्था, आणि म्हणून खऱ्या अर्थानं असे सुपुत्र जन्माला घालणारी जी मातोश्री आहे, ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी जमा झालो, निश्चितच मला असं वाटतं अशा लेकराला जन्माला घालणारी जी आई आहे ती देखील या जगामध्ये नक्कीच धन्य आहे. मला तर असं वाटतं की तिला देवापर्यंत जाणं किंवा देवापर्यंत पोहोचावा, याही पलीकडं नक्कीच परमात्मा स्वरूपाला देव त्यांना जागा दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ताकद या कीर्तनाची आहे. आणि त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय कारण आहे? खरं तर आई तिला म्हणतात की या जगामध्ये तिच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ आपल्या लेकराची कल्याणाची कळवळा जिच्या अंतःकरणामध्ये असते, ती जात या जगामध्ये आईची असते.
अतिशय सुंदर गोड प्रमाण दिलं महाराजांनी। ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती। स्वार्थ रहित लाभ रहित प्रेम करणारी जात त्या जगामध्ये कोण असेल तर ती आई आहे। विठ्ठल समुद्राची शाई पृथ्वीचा कागद जरी केला ना बारके नाही का, आणि आईचं गुणगान आपण कितीही करायचं ठरवलं, मला असं वाटतं आपण तिचं श्रेष्ठत्व तिचे गुणगान करण्यासाठी शब्द आपल्याकडे कमी पडतील। एवढे मोठे उपकार जिचे आपल्यावरती आहे ती आई आहे महाराज। अगणित अशा प्रकारचे उपकार जिचे आहे ती आई आहे। आणि आजचं कीर्तन का करायचं माहिती, केवळ आणि केवळ तिनं आपल्यावरती जे उपकार केलेले असतात त्या उपकारातून आपल्याला काय केलं म्हणजे थोडं तरी आपल्याला उत्तीर्ण होता येईल याकरता केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं हे कीर्तन आहे। विठ्ठल काय करते ती आई, पोटी भारवाही त्याचे सर्वस्व ही साई। जगाच्या पाठीवर आईचे कशी असते महाराज, की जिचं अंतःकरण एवढं विशाल असतं की गर्भामध्ये पोटामध्ये घालण्याची ताकद तिची असते। आणि ऐका, असंख्य यातना तिला जरी मिळाल्या तरी महाराज ते भोगण्याची ताकद जिच्यामध्ये असते। लक्ष देऊन ऐका, ती या जगामध्ये आई आहे। बोलेल तेवढं कमी आहे महाराज। या आईचं श्रेष्ठत्व वर्णन करत असताना जगाच्या पाठीवर खरं म्हणजे देवाला स्वतःहून येता येत नाही, त्या देवाचं रूप घेऊन आपल्या जीवनामध्ये जर कुणाला पाठवत असेल तर ती आईच आहे। विठ्ठल तिची बराबरी या जगामध्ये या विश्वामध्ये कोणीही करू शकत नाही महाराज। म्हणून ऐका ना, परमात्मा जर आपल्याला दिसत असेल भेटत असेल तर तिनं जन्मालाच घातलं नसतं तर मला असं वाटतं देवाचं दर्शन आपल्याला झालं नसतं। बरोबर आहे का? पुन्हा एकदा ऐका, आज माणसं देवाकडे जाण्यासाठी प्रयत्न करतात, पंढरपूरला जाण्यासाठी प्रयत्न करतात, पण मला असं वाटतं ऐका, पहिलं तर देवदर्शन देवाची पूजा करत असताना मला असं वाटतं की ज्याच्या जीवनामध्ये आई वडिलांची पूजा आहे त्याच्याकडे त्याला देवाची पूजा करायची सुद्धा गरज नाही। एक वाक्य तुम्हाला बोलून जाईल, कळलं तर बघा। देवाची पूजा करून आपल्या जीवनातून निघून गेलेली आई आणि आपला बाप कधी आपल्याला परत भेटणार नाही। बरोबर आहे का? असं घडलं का कधी? एखाद्यानं देवाची पूजा केली म्हणून त्याला त्याची आई आणि त्याचा बाप त्याला मिळाला। ऐकताय ना तुम्ही कीर्तन? देवाची पूजा करून गेलेली आई आणि गेलेला बाप माणसाला परत भेटत नाही। पण मी असं सांगत असतो, आई वडिलाची पूजा करून मात्र देव भेटल्याशिवाय राहत नाही। ही महाराष्ट्रातल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मातीचा इतिहास आहे। हे महाराष्ट्राचं भूषण आहे, ही ताकद तिच्यामध्ये आहे। म्हणून ऐका, काय दिलं आणि काय केलं, का बरं सांगतो माहिती? आज लोक विचारतात महाराज काय दिलं आणि काय केलं, सहज म्हणतात, बापाला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलं, कळलं तुम्हाला? आजच्या काळामध्ये आपल्याला सांगावं लागतं या सगळ्या गोष्टी। हे मोठं दुर्दैव आहे की नाही? हे सांगावं लागतं, हे मोठं दुर्दैव आहे। काय बाकीचे पॅनल पडले तरी चालतात पण आपले पॅनल असायला पाहिजे, दुसरं काही बाकीच्याला त्याला नाही लागत, ते आपल्यातले नाही आहे की नाही? अतिशय सुंदर, मला साथ आहे, काय हरकत नाही। माझा मुद्दा असा आहे बघा, हे सांगावं लागतं आजच्या काळामध्ये की तुझी आई आहे, तिने तुला जन्माला घातलं आहे, तू तिचा सांभाळ केला पाहिजे, हे सांगणं हे आजच्या काळात मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की नाही? हे दुर्दैव आहे, पण काय एवढा भयानक आला। ऐका तुम्ही, एका गीतकारानं काय सुंदर वर्णन केलं, काळ बदलला, लोक बदलले, जमाना बदलला, लोक म्हणतात ना काळ सुधारला, पण कसा सुधारला? एका गीतकारानं काय वर्णन केलं, संपलं माझं कीर्तनात, एवढंच म्हणतो ऐका। जमाने में बदल आजकल हो
जरा गौर से तो देखो यहाँ पाप हो रहा है। कहता इस देश का इतिहास, या दूध की नदियां बहती थी, हरी भरी इस देश की जनता सदा ही सुख से रहती थी। मगर आज खाने को न मिलती रोटी, दही दूध माखन की आशा झूठी, करोड़ यहाँ पर कटते हैं गैया, कैसा रहेगा उसमें कन्हैया। मानवता को भूल गए और परनारी पर निगाह रखे, संतों की बोली को कोई ना माने, असा काळ आलेला आहे। आमच्या कबीर महाराजांनी सुद्धा वर्णन केलं ना, आई रे बाई महादुनिया, आई रे कबीरा कबीरा माँ बाप को कोई ना माने, बहुमान रे आई रे बेईमान दुनिया आई रे। आमचे कबीर महाराज सांगतात की काळ असा आलेला आहे। खरं हो, आम्ही फिरत असताना अनुभव येतो लोक आम्हाला, कधी कधी वाईट वाटतं। लोक आम्हाला घरी नेतात, आमची पूजा करतात, आमचा सत्कार करतात, पण त्याच घरामध्ये आपण विचारावं साहेब सगळं आहे पण इथं तुम्ही दोघंच असता? म्हणले हो। आई वडील नाही म्हणले, तिचं त्यांचं जमतच नाही। किती वाईट आहे ना। तुम्हाला सांगू का, किती मोठा सत्कार केला आणि किती आमची पूजा केली तरी त्याच्यात आम्हाला अजिबात आनंद नाही। त्या घरामध्ये आईची सावली नाही, आईची माया नाही, ज्या घरामध्ये आईचा आशीर्वाद नाही, मी तुम्हाला सांगतो ना, जीवनात कितीही जरी माणूस मोठा झाला पण खऱ्या अर्थानं त्याच दिवशी त्याला समाधान असतं ज्या दिवशी आपण मोठा झालो हे पाहण्यासाठी आपली आई जिवंत असते आणि आपला बाप जिवंत असतो। हा बंगला बांधला पण हे भूषण कधी असतं ज्या दिवशी आईनं म्हणावं बेटा खऱ्या अर्थानं आज मी धन्य झाले की मी तुझ्यासारख्या लेकराला जन्माला घातला। कळलं तर बघा। आणि आपण मोठं होतो त्याचा सगळ्यात मोठा आनंद खरा जर कोणाला होत असेल ना तर आपल्या मायबापाला होत असतो। कशाचा नाही, आपण मोठा होतो याचा आनंद सगळ्यात मोठा जर कोणाला वाटत असेल ना तर ती आई आहे। आणि दुसरे एक पात्र आहे महाराज, आई रडते म्हणून तिचं प्रेम कळत असतं पण बापही या जगामध्ये कमी नाही समजायचं बरं का। मी आतापर्यंत आई सांगितली, एका मिनिटात बाप सांगतो। 9 महिने 9 दिवस जी गर्भात वाजवती ती आई नक्कीच महान आहे यात शंका नाही। पण वाक्य पुढचं आहे का, जन्माला घातल्यानंतर पुढच्या 90 वर्षाची जबाबदारी जो स्वीकारत असतो त्याचं नाव बाप आहे। छोट्या संकटासाठी आई असते पण मोठं संकट ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला माणसाच्या डोळ्यासमोर अरे बाप म्हणजे बापच माणसाच्या डोळ्यापुढे येत असतो, दुसरं कोणी नाही। बघा की देवकीनं जन्माला घातलं भगवंताला गोष्ट खरी आहे, पण जेव्हा गोकुळामध्ये नेऊन सोडायचं होतं त्यावेळेला महापुरामधून जाण्याकरता देवकी नाही आली पुढं। झोपले का? देवकी नाही आली। तिनं सांगितलं आता हे तुमचं काम आहे, कमी जाणार आहे। पण बाप त्याला म्हणतात
कुणाच्या हातून माझ्या लेकराचा मृत्यू झाला नाही पाहिजे. तो बाप आहे. कुठल्याही संकटाचा विचार न करता भगवान परमात्म्याला वसुदेवाला पाठीमध्ये घेतलं आणि वाहत्या महापुरामधून नाकात तोंडात जाईपर्यंत पाणी आलं, पण परवा नाही केली. कशाची? या महापुरामध्ये मी वाहून जाईल की काय? कारण कंसाची भीती होती. जर पाहिलं तर याला मारून टाकेल. कारण का माहितीये? सहाई मारित दुराचारी. अरे या कंसानं 6 मुलं मारले, याला काय मारणार नाही का? मग यालाही मारून टाकेल. त्या भीतीनं बाप त्याला म्हणतात. बघा, तसं देवानं घडू दिलं नाही. मला पुढचा प्रसंग नाही सांगायचा. मुद्दा माझा असा आहे, एवढ्या मोठ्या संकटामध्ये जेव्हा वेळ पडते त्यावेळेला माणसाला आठवण बापाचीच येते. तर नक्कीच महान आहे. आता शेवटचं बोलतो बघा. बाप किती तिच्यापेक्षा 1000 पटीनं महान आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. जगाच्या इतिहासामध्ये आपल्या मुलाकरता प्रेमापोटी एखाद्या आईने आपला प्राण सोडला असं शोधूनही एखादं उदाहरण सापडणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, असे हजारो उदाहरण आपल्याला सापडतील. हजारो उदाहरण आपल्याला सापडतील की महाराज आपल्या लेकराकरता एखाद्या बापानं आपला प्राण सोडला. प्रसिद्ध उदाहरण रामायणामध्ये आहे. जेव्हा काही मातेनं 2 वरदान मागितले. रामाला वनवास पाहिजे, माझ्या भरताला राजगादी पाहिजे, राजा दशरथाला हे शब्द अनावर झाले, दुःख अनावर झाले. त्या वेळेला राजा दशरथाला कळते माझा राम आता मला सोडून 14 वर्ष वनवासात जाणार. ऐका, 14 वर्ष राम वनवासात जाणार. मूर्छेतून राजा दशरथ धरणीवर पडला. राम 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 करता 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 देवाचा बाप आहे राजा दशरथ. पण महाराज, जर माझा राम माझ्यापाशी नसेल तर मी जगून काय फायदा आहे? प्राण सोडून दिला राजा दशरथानं. त्याला बाप असं म्हणतात. लक्षात घ्या, लेकरासाठी मरण नाही आलं तरी चालेल. तू या जगामध्ये महान फक्त बापच असतो. विठ्ठल अगणित उपकार आईचे आहे, तिच्याही पेक्षा 1000 पटीचे उपकार बापाचे आहे, आणि त्याच्याही पेक्षा काही लाखो पटीने उपकार ज्यांचे आहे ते या जगामध्ये संत आहेत. महाराज सांगतात या संतांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. त्यांचं श्रेष्ठत्व पटवून देण्याकरिता खऱ्या अर्थानं महाराजांची एकच मनात इच्छा होती की यांचं श्रेष्ठत्व पटवण्याकरता अशी कुठली उपमाला मला देता येईल. त्यावेळेला एकमेव उदाहरण डोळ्यापुढे आलं. लेकुराचे हित जाणे माऊलीची जित, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाय प्रीती, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. महाराज, एवढे उपकार जे उपकार या जगामध्ये आपल्यावरती कुणी करू शकत नाही. आईचे उपकार मी सांगण्याचा प्रयत्न केला, देवाचे उपकार सांगण्याचा प्रयत्न केला, बापाचे उपकार सांगण्याचा प्रयत्न केला. पण वाक्य पुढचं आहे का? यांच्यापेक्षा लाखो पटीने जे आपल्यावरती प्रेम करतात, निस्वार्थ निष्काम प्रेम करतात, ते या जगामध्ये खऱ्या अर्थानं महाराज संत आहेत. आमचे तुकाराम महाराज सांगतात, एवढे उपकार मी वर्णन करू शकत नाही की या उपकाराचं ओझ आमच्या डोक्यावरती किती आहे. तुका म्हणे माझे
महाराज सांगतात एवढं ओझ आहे तुका म्हणे माझी तुम्हा संसावरी ओझी. याचा अर्थ असा होतो की एवढे उपकार एवढं ओझ आहे. आपण जीवही अर्पण केला तरी महाराज सांगतात काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेवे तो हा पायी जीव थोडा. जीवही अर्पण केला तर या सगळ्या लोकांचे उपकार आपल्यावरती न फिटणारे उपकार आहे याची प्रत्येकाला जाण असली पाहिजे. महाराज प्राण देऊन आपल्याला खऱ्या अर्थानं प्राणापेक्षाही जीव लावणारी जर प्राणप्रिय या जगात आपली जर कोण असेल तर ती फक्त आई आहे. बस शेवट सांगतो तुम्हाला, संपलं आपलं कीर्तन 1 मिनिटामध्ये. अनेकांचे उपकार आहे पण जाता आता शेवटचे उपकार माझ्या हृदयाला राहत नाही, माझ्या मनाला माझा मोह आवरत नाही की ज्यांची गोष्ट खऱ्या अर्थानं जसं देवाचे प्रेम कळावं, जसं संताचं प्रेम कळावं, जसं आईचं प्रेम कळावं, तसं या जगामध्ये एक असं पात्र आहे बघा. ते दुसरं एक पात्र आहे ते म्हणजे माझे भारतीय जवान. या देशासाठी, या भारत देशासाठी, मातृभूमीसाठी प्राणाला पणाला लावून डोळ्यात तेल घालून पाऊस रात थंड वारा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता केवळ या मातृभूमीसाठी तुमच्या माझ्यासाठी मेलो तरी चालेल पण पाठीमागे वळून पाहणार नाही या अंतकरणाची वृत्ती ज्यांची असते त्याला भारतीय जवान असं म्हणतात. या जवानांचे आपल्यावरती उपकार आहे. खऱ्या अर्थानं ते तिकडं आपलं रक्षण करतायत म्हणून कीर्तन चालू आहे, म्हणून मी जिवंत आहे, म्हणून आपण जिवंत आहोत. आज एक जवान शहीद होतोय, कानावरती बातमी येते, वाईट वाटतं महाराज. त्याचं कारण असं आहे की त्या परिवाराचं काय होणार आहे. ज्या बाईचा पती गेला तिचं आयुष्य आहे, लहान लेकरू असतं, म्हातारी आई असते, म्हातारा बाप असतो, हा सगळा परिवार कधीतरी एखाद्या शहीद जवानाच्या घरी भेटायला जा आणि त्या लेकरांकडे बघा. आता दिवाळी आली की नाही, त्या लेकरांकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल दिवाळीच्या दिवशी बाप फटाके आणत असतो पण ज्यांना बाप नसतो त्यावेळेला ती लेकरं महाराज बघत असतात त्यांच्याकडे की आमचाही बाप असता, आमचाही बाप जर शहीद झाला नसता तर आम्हाला देखील हे सगळं आणलं असतं की नाही. कधीतरी आपल्या डोक्यात आलं का, कुणाला तरी असं वाटलं का? आपण सगळे मंडळी दिवाळीच्या आनंदामध्ये असतो पण दिवाळी आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात दिवाळी पाहायला भेटत असेल त्या लक्षातच नाही. देवाला दिवा लावतो, दरवाजाला दिवा लावतो, अंगणामध्ये दिवा लावतो, तुळशीला दिवा लावतो, ऐका ना सगळं दिवा असतो. आजच्या कीर्तनात ध्यानात ठेवा, अजून एक दिवा आमच्या भारतीय जवानांकरता लावायचा आहे की त्यांना तिकडं आयुष्य मिळालं पाहिजे, त्यांना तिकडं ज्यांच्यामुळे आपली दिवाळी आहे, खरी दिवाळी आपण ज्यांच्यामुळे साजरी करतो ती भारतीय जवान आहे. त्या जवानांकरता सुद्धा आपल्या दरवाजामध्ये एक दिवा असला पाहिजे. जसा दिवा हा तेवत राहतो त्या दिव्याप्रमाणे त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी तेवत राहिली पाहिजे, त्यांना आयुष्य मिळालं पाहिजे. का माहितीये, त्यांचे उपकार आपल्यावरती आहे आणि त्या उपकारातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे याकरता आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. भारतीय संस्कृती ऋणातून उत्तीर्ण होणारी संस्कृती आहे आणि म्हणूनच आपलं हे आजचं कीर्तन आहे. ज्या मातोश्रीनं जग दाखवलं, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, त्यांचे एवढे उपकार आहे, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आजचं हे कीर्तन, ही कीर्तनाची भावपूर्वक होण्याची गाठोडी, याचं हे भजन, हे कीर्तन, हे पुण्य त्या मातोश्रीच्या चरणावर समर्पित आपण करणार आहोत. एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मोठ्या प्रमाणात भजन करायचं. गुरुबार मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.